सिंधुदुर्ग नगरीत शाळा बचाव मोर्चा दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ओरोसपर्यंत गावच्या भविष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी शाळा बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सिंधुदुर्गात एकूण 10 शाळा शून्य शिक्षकी दाखवण्यात आल्या आहेत। ही संख्या लक्षात घेत शाळा बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। नेहा कृष्ण लाड, मी आता 8वीच्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव डिगस माध्यमिक विद्यालय डिगस। आज मी इथे एक विद्यार्थिनी म्हणून उभी आहे। माझ्या मनात वेदना आहे, आमच्या भविष्याची चिंता आहे। ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या अंधकारातून आम्हाला प्रकाशाकडे जाण्याची वाट दाखवली, आज त्यांच्याच मुलींना विनंती करावी लागते, साहेब आमच्या शाळा बंद करू नका। ज्या शिक्षणाने आपल्याला जगायला शिकवलं, ज्या शिक्षणाने आपल्याला विचार करायला शिकवलं, आज त्या शिक्षणाची गंगोत्री असलेल्या आपल्या ग्रामीण भागातील शाळांवर मात्र सरकारने कुऱ्हाड चालवण्याचे ठरवले आहे। हा कोणता न्याय आहे? राज्यघटनेने तर प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला आहे, मग केवळ 20 पेक्षा कमी पटसंख्या म्हणून तुम्ही आमची शाळा कशी काय बंद करू शकता? अहो, शाळा म्हणजे फक्त इमारती आणि संख्या नाही, शाळा म्हणजे आमचं भविष्य, आमचा सहवास, आमची स्वप्न। माझ्या अनेक मित्रमैत्रिणी ग्रामीण भागातून येतात, त्यांच्यासाठी शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर। याच शाळा त्यांच्यापासून दूर गेल्या तर अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागेल, कारण लांबचा प्रवास, सुरक्षिततेचा अभाव या सर्वच गोष्टी त्यांच्या पालकांसाठी एक चिंतेचा विषय बनतो आहे। त्यामुळे हा अन्यायकारक जी.आर. रद्द झालाच पाहिजे। या अन्यायकारक निर्णयाने अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हा अन्यायकारक जी.आर. लादला गेला आहे। अहो, शहरातील मोठमोठ्या शाळांवर सर्व सुविधा मिळतात, परंतु आमच्या ग्रामीण भागातील शाळांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते। हे साफ चुकीचं आहे। म्हणून आम्हा सर्वांची या सरकारला एकच मागणी आहे, आमच्या शाळा बंद करू नका, आमच्या शाळा सुरू ठेवा, तिथे चांगले शिक्षक द्या। आम्हाला खूप काही नकोय, पण किमान आमचा हा शिक्षणाचा हक्क तरी हिरावून घेऊ नका, कारण आमचं शिक्षण जर आमच्यापासून दूर गेलं तर भविष्यात अनेक विद्यार्थी मागे पडू शकतील, शिक्षणापासून दूर जातील। त्यामुळे आमचा हा लढा आम्ही अजिबात थांबवणार नाही। जोपर्यंत सरकार हा अन्यायकारक जी.आर. रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही। आम्ही फक्त इथे घोषणा द्यायला आलो नाही, तर हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे। त्यामुळे हा अन्यायकारक जी.आर. रद्द झाला पाहिजे, कारण शिक्षण वाचलं तरच पिढी वाचेल, आणि पिढी वाचली तरच आपला देश वाचेल। शेवटी एवढंच सांगेल, शिक्षण वाचली तरच समाज घडेल, शिक्षण वाचले तर समाज घडेल, आणि शिकलेली पिढीच देशाचा विकास करेल, शिकलेली पिढीच देशाचा विकास करेल। म्हणून पुन्हा एकदा हा अन्यायकारक जी.आर. विचारात घ्या आणि रद्द करा, रद्द करा। शाळा वाचवा, शाळा वाचवा। धन्यवाद। आताच आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमलेला आहात। जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपल्याशी इथे संवाद साधण्यासाठी आणि आपली बाजू उद्या सरकारच्या समोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहे। मुळामध्ये हे तुम्ही विरुद्ध आम्ही हा होऊच शकत नाही, कारण का आपण जिल्हा म्हणून हे एक कुटुंब आहे, एक लक्षात। आणि म्हणून मला इथे येणं हे कुठल्या राजकीय उद्दिष्टाने नाही आहे, किंवा तुम्ही आमच्या राज्य सरकारच्या विरोधात काय करत असा नाही आहे, पण आपला सिंधुदुर्ग जिल्हा, जी ही मुलं आज ह्या उन्हातानात बसलेली आहेत, ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य आहे, आणि त्यांना त्यांचं भविष्य सुखरूप करणं किंवा त्यांचं भविष्य अतिशय योग्य दिशेने घेऊन जाणं, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत। सर्वात प्रथम तर मी आपल्याला विश्वास देतो की या संदर्भात ह्याच्या अगोदर पण जे आपले आताचे शिक्षण मंत्री आहेत सन्मान्य भुसेजी, त्यांच्याबरोबर बसून मी असो, ज्ञानेश्वर म्हात्रेजी आमचे जे या भागाचे आमदार आहेत शिक्षण इथे, आम्ही दोघंही या संदर्भात त्यांच्याशी बसलो होतो, भेटलो होतो,
पण मी आता तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो की आपली जी या संदर्भाची कमिटी आहे, उद्या मंगळवार आहे, मंगळवारच्या दिवशी कॅबिनेट असते. मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांशी आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलीन आणि लवकरात तातडीची तुमची आणि मंत्रालय स्तरावर ही बैठक लावून हा जो काही GR आहे, हा GR मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अगर आपल्या सिंधुदुर्गात कोकणावर अगर अशा पद्धतीचे GR अगर अडचणीचे असतील, कारण का मला नेहमी वाटतं, आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या नेहमी सगळ्यांच्या भावना आहेत की सरकारने कोकणाकडे पाहत असताना निकष वेगळे लावले पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आपल्या कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, आपल्याकडे वातावरणाची परिस्थिती वेगळी असते आणि म्हणून आपल्याकडे लावणारे निकष तुम्ही वेगळे लावा, हे असे आम्ही वारंवार तिथे नोंद करत असतो. आता आपल्या ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी जसंच मुंबईच्या दिशेने जाईल, आपल्या कमिटीशी चर्चा वेळ सांगीन, तशी आपली कमिटी मुंबईकडे येईल आणि मग मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आणि आम्ही बसून हा जो काही GR आहे तुमच्या मनाप्रमाणे पहिला तो रद्द होतो काय ते आपण पाहायचं, आणि नाहीतर त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले, जेणेकरून आपली शाळा, तुमची आणि आमची नाही, आपली शाळा, आपली मुलं शिकत असताना कोणीही शिक्षण अभावी त्यांचं भविष्य अंधारात जाता कामा नये, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल, हा विश्वास तुम्हाला मंचावर सांगतो. शेवटी सोशल मीडियाचा जमाना आहे, आज बोलल्यानंतर नाही काम केलं तर तुम्ही परत मोर्चा काढायला मोकळ्यात, मी काय त्याला थांबवणार नाही. पण शेवटी जबाबदारीने इथे आलेलो आहे. मलाही हा प्रश्न आणि मलाही हे जे काही मांडलेले मुद्दे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून, सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनात अडचणीचेच वाटतात, अडचणीचेच आहेत. त्याच्यामध्ये काय दोन विचार, तुम्ही कोणावर राजकीय आरोप किंवा उगाच तुम्हाला जमायचं म्हणून जमत नाही आहेत. आपल्या दृष्टिकोनातून या गोष्टी काही चुकीच्या घडलेल्या आहेत, त्या बदलून घेण्याची जबाबदारी आज आम्ही शासनामध्ये आहोत, म्हणून जबाबदारी आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पाऊल उचलू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देणार आहे. आपल्याला विनंती एवढीच आहे, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे, इथून जाऊन तुमच्या कमिटीच्या संपर्कात मी राहील. कमीतला कमी ह्या मुलांना उन्हामध्ये जरा कृपया आपण बसवा, सुखरूप घरी जावा. लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रतिनिधींची चर्चा करून मंत्रालय स्तरावर हा प्रश्न आणि GRच्या संदर्भात कसा न्याय देता येईल हे शब्दापेक्षा कृतीतून तुम्हाला करून आम्ही दाखवू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.